17 जून. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही. समर्थांना सामर्थ्य येण्याचे कारण कोणी कसाही असो त्याला त्यांनी मार्गाला लावले. पापी दुष्ट असला तरी त्यांनी त्याला धिक्कारले नाही. वाईट लोकास सुधारणे हेच खरे कार्य आहे आणि तेच समर्थांनी केले. जसा जो भेटला त्याप्रमाणे त्याला उपदेश केला. प्रपंच धरून परमार्थ कसा करावा याची युक्ती त्यांनी सांगितली. सुखाने जर राम घरी येत असेल तर कोठे बिघडले. साधू संतांकडे आपण जे जातो ते स्वतःच्या स्वार्थाकरिता जातो. समर्थांनी सर्व जगाचा स्वार्थ पाहिला. प्रपंच सावधानपणे पण दक्षतेने करावा असे त्यांचे म्हणणे असे. कोर्टातील शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानित नाहीत त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात व त्याला हा व्यवहारच आहे असे म्हणतात. हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार. लग्न केले तर इतके दिवस ब्रह्मचारी राहिलो या म्हणण्यात काय अर्थ आहे. कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे. प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन बसलो. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळ्या करून शेकोटी केली. जागा साफ केली. तुळशी लावल्या. झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली. तर मग घरादारानेच काय केले होते. प्रपंचाचे बंधन सुटावे लागते. जबरदस्तीने सोडून कोठे सोडता येते. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची तर ती जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी. त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा व मी विषयाला किती शरण गेलो हे पहावे. त्याचेपासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते. व्यसनी माणसांनी व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवण येत नाही, याला काय करावे. नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात. मग जे पोटा करता करतात ते भगवंता करता का नाही करीत. सर्वात सोपे भगवंताला शरण जाणे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंता शरण जाता येईल. भगवंता शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी रामाचा झालो, जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नाम हे त्याच्या शत्रूला सुद्धा जर मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. जय श्रीराम.